यूट्यूबने जो नवीन मॉनिटायझेशन रूल आणलाय ना, माझं डोकं काल दिवसभर फिरत होतं. म्हणजे काय करणार आता? इतके वर्ष व्हिडिओ टाकतो आपण. एक चॅनल आहे माझा कुकिंगचा, 3.5 वर्ष झाले मी व्हिडिओ टाकते. मॉनिटाईज नाही झालं तर काय होणार? 4,000 वॉच टाईम माझी कंप्लीट होणार आहे तिकडे. पण हे 8,000 कुठून करणार? नवीन रूल आला यार. मला तर असं झालं की इतक्या म्हणजे 3.5 वर्षाची मेहनत गेली ना माझी, जर असं झालं तर. मी जवळपास 3.5 वर्ष झाली यूट्यूबवर काम करते आणि यूट्यूबला आता नवीन मॉनिटायझेशन रूल आला आहे. हे ऐकल्यावर माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना धक्का बसला असणार आणि मलाही बसला आहे. 4,000 वॉच टाईम कंप्लीट करायचा होता आधी आणि शॉर्ट्सला 90 दिवसाच्या आत तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज आणायचे होते आणि वॉच अवर्सचा क्रायटेरिया होता 1 वर्षाचा. पण आता काय झालं आहे, यूट्यूबने नवीन मॉनिटायझेशन रूल आणला आहे. तर ह्या रूलने तुम्हाला काय होईल माहिती आहे का? 4,000च्या ऐवजी 8,000 तास कंप्लीट करावे लागतील 1 वर्षाच्या आत. आणि दुसरं म्हणजे व्ह्यूज 10 मिलियन नाही तर 20 मिलियन हवे. माझ्या कुकिंगच्या चॅनलला तर मी केलं आहे कसं तरी. सबस्क्रायबर्स तर वाढवलेत. वॉच टाईम पण माझा लवकर कंप्लीट होणार आहे. हा जो चॅनल आहे ह्याचे पण मला वॉच टाईम लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत. आणि मॉनिटायझेशन रूल कधीपासून अप्लाय होणार आहे तुम्हाला माहिती आहे का? थँकफुली मॉनिटायझेशन रूल 1 फेब्रुवारी 2027 पासून चालू होणार आहे. म्हणजे तोपर्यंत जर तुम्ही तुमचा वॉच टाईम कंप्लीट केला किंवा शॉर्ट्सचे व्ह्यूज 10 मिलियन लास्ट 90 डेजमध्ये आणले तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. म्हणजे अजूनही होप्स सोडू नका. क्विट करायचा विचार माझ्याही मनात आला आणि मलाही वाटलं की आता इतकं सगळं झालं आहे. ही न्यूज मला आत्ता 1-2 दिवसामध्ये कळली आणि ही न्यूज कळल्यानंतर माझं कसं झालं मी तुम्हाला सांगू शकत नाही की इतकी मेहनत केली आपण, इतकी वर्ष झालं आपण याच्यावर काम करतो आणि जर आता मॉनिटाईज नाही झालं तर लोकं हसतील, बोलतील की ह्यांनी काय केलं इतके दिवस? व्हिडिओजच बनवले, काही व्ह्यूज नाही आले, त्याच्यातून पैसे नाही कमवले, काहीच नाही केलं. मग ही गोष्ट आहे ना कुठे ना कुठे लागते मनाला. मग अचानक तुम्ही सोडून देऊ नका. माझं तर म्हणणं आहे इतके दिवस तुम्ही ट्राय केलंय, अजून काही दिवस ट्राय करा. मे बी नवीन मॉनिटायझेशन रूल्स अप्लाय व्हायच्या अगोदर जुन्या मॉनिटायझेशन रूल्सने तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता. प्रयत्न करत राहा आणि मी सुद्धा हेच सांगणार तुम्हाला. मीही प्रयत्न करते, तुम्हीही प्रयत्न करा. तुम्हाला मोटिवेशन देते, पण मला मोटिवेशन कोण देणार? मला तर डिमोटिवेट करतात लोकं. फ्रेंड्स सपोर्ट करत नाही. नवरा कधी-कधी टोमणे मारतो. का? टोमणे मारण्याच्या मागचा त्यांचा उद्देश हाच आहे, की मे बी माझ्या टोमण्याने हिला असं काहीतरी होईल आणि ही लगेचच काहीतरी करेल आणि लगेचच मॉनिटाईज होऊन जाईल, की काही चॅनल चांगला कंटेंट बनवेल वगैरे असं. तुम्हाला माहिती आहे काही लोकं खूप छान कंटेंट बनवतात, खूप सुंदर व्हिडिओ बनवतात. माझ्यासारखे छान सुंदर व्हिडिओ बनवतात, तरी पण त्यांना रीच भेटत नाही. आणि काही लोकं आहे ना एकदम नॉर्मली पण व्हायरल होऊन जातात. ते तर लकवर आहे असं मला वाटतं. माझी ऑडियन्स आहे ना, त्यांना तर मी जेन्युइनली खूप थँक यू बोलणार. आत्तापर्यंत माझा साथ दिलाय ना, थोडी अजून साथ मला द्या. माझं चॅनल पण लवकरच मॉनिटाईज होऊन जाऊ दे, असंच मला वाटतं. आणि इतक्या दिवसांची मेहनत नको वाया जायला असं वाटतं. ते मी एवढे व्हिडिओज बनवले, किती मेहनत केली. व्हिडिओ बनवायला मेहनत किती लागते तुम्हाला पण माहिती आहे. सारखे अँगल चेंज करा वगैरे. कितीतरी जास्त मेहनत आहे. कुकिंग चॅनलला मी तुम्हाला सांगते, मी जे नाही ते केलं. मला एखादी गोष्ट नाही आहे, तर ती आणायची आहे. ती गोष्ट आणून ती टाकायचीच आहे, कारण ती व्हिडिओमध्ये दिसली पाहिजे. सिंपल कोथिंबीरसाठी मी व्हिडिओ थांबवला आहे आणि कोथिंबीर टाकल्याशिवाय तो व्हिडिओ कंप्लीट नाही झाला पाहिजे, असं काही केलं आहे मी. म्हणजे इतकी सगळी मेहनत केली आहे त्या व्हिडिओजसाठी आणि जर ते मॉनिटाईज नाही झालं चॅनल तर काय? आणि हा जो चॅनल मी बनवला आहे ना, हा बनवला आहे माझ्यासाठी. म्हणजे नवीन क्रिएटर्सला जास्त सपोर्ट भेटतोय असं पाहिल्यावर मी नवीन 2025 मध्ये नवीन चॅनल बनवा आणि व्लॉग, शॉर्ट्स, माझ्या बेबीचे शॉर्ट्स टाकायला सुरुवात केली. सबस्क्रायबर्स तर वाढतं, पण वॉच टाईम कंप्लीट होत नाही. तुम्ही काही लोकांचे बघता ना 10-10 हजार सबस्क्रायबर्स असतील, पण त्यांचा वॉच टाईम कंप्लीट झालेला नसतो. कारण वॉच टाईम कंप्लीट करायला खूप वेळ लागतो. एखादा शॉर्ट व्हायरल होईल का? एक दिवस आपला लकी ठरेल का? एखादा शॉर्ट जर अचानक व्हायरल झाला तर? मग आपलं चॅनल मॉनिटाईज झालं तर? असे ना खूप प्रश्न माझ्या डोक्यात येतात आणि खूप एक्साइटमेंट असते मला, की वॉव! माझं चॅनल मॉनिटाईज होईल. कधी-कधी तर स्वप्न पण येतात मला, की मॉनिटाईज झालं माझं चॅनल. सो तुम्ही पण माझ्यासारखा प्रयत्न करत राहा आणि फेब्रुवारीच्या आत लवकरात लवकर तुमचं चॅनल मॉनिटाईज करा. माझ्यासारखंच तुम्ही पण प्रयत्न करा. लोकांचं काही ऐकू नका. लोकं गेले खड्ड्यात. तुम्हाला जे करायचं ते करा. कारण तुमची ऑडियन्स तुमचा साथ देईल, माझी ऑडियन्स माझा साथ देईल. त्यामुळेच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हीच माझी ऑडियन्स आहात. तुम्ही सबस्क्राईब कराल, तुम्हीच मला सपोर्ट करणार, तेव्हाच माझं चॅनल मॉनिटाईज होईल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.